नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 80 प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे 80 प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती बघा या सर्वांसाठी बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, भारतामध्ये सर्वात प्रथम व्यापारानिमित्त खालीलपैकी कोण आले होते? बघा, भारतामध्ये सर्वात प्रथम व्यापारानिमित्त खालीलपैकी कोण आले होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील पोर्तुगीज बघा भारतामध्ये सर्वात प्रथम व्यापारानिमित्त हे आले होते। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? बघा, पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर सन 1914 या वर्षी बघा पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकलेला किल्ला खालीलपैकी कोणता किल्ला? बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकलेला किल्ला खालीलपैकी कोणता किल्ला आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील तोरणा हा किल्ला बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम या ठिकाणी जिंकलेला तो किल्ला आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, इन्कलाफ जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिलेला नारा आहे? इन्कलाफ जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिलेला नारा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील भगतसिंग यांनी बघा इन्कलाफ जिंदाबाद हा त्यांनी बघा दिलेला नारा आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, कार्ल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत होता? बघा, कार्ल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील जर्मनी या देशामधला तो विचारवंत होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केली? बघा, सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणती संस्था स्थापन केली होती? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 स्त्री विचारवंती सभा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? बघा, संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील आपेगाव या ठिकाणी बघा संत ज्ञानेश्वर महाराज यांचा या ठिकाणी जन्म हा झाला होता। प्रश्न क्रमांक 8 बघा, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? बघा, महाराष्ट्राचे बघा मार्टिन ल्यूथर म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाली? बघा, औद्योगिक क्रांती बघा सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील इंग्लंड बघा या देशामध्ये सर्वात प्रथम बघा औद्योगिक क्रांती ही झाली होती। प्रश्न क्रमांक 10 बघा, द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील अशोक मेहता द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक आहेत। बघा, विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे बघा असेच बघा 10,000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, वनरक्षक भरती असेल, बघा आपल्याकडे बघा असेच 10,000 प्रश्नाचं PDF आहे। सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF आहे। जर तुम्हाला सर्व काही PDF पाहिजे असतील तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले बघा सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन बघा या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील सन 1897 मध्ये बघा स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानव धर्म सभा खालीलपैकी कोणी स्थापन केलेली? बघा, मानव धर्म सभा खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील दादोबा पांडुरंग तलखडकर यांनी बघा मानव धर्म सभा त्यांनी बघा स्थापन केलेली संस्था आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला? बघा मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील न्यायमूर्ती रानडे यांनी बघा मराठी सत्तेचा उदय हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणचा तो आश्रम आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पवनार बघा हा आश्रम वर्धा या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला बघा कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? बघा आप्पासाहेब पटवर्धन यांना बघा कोकणचे गांधी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वंदे मातरम बघा या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बघा वंदे मातरम या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बघा अरविंद घोष यांनी बघा वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र यांनी सुरू केले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले इंग्रजी शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणी घातला होता? भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणी घातला होता? बघा लॉर्ड मेकॉले यांनी बघा भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया हा घातला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारत आणि चीन यांच्यामध्ये खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे? भारत आणि चीन यांच्यामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारची सीमारेषा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील भारत आणि चीन बघा यांच्यामध्ये मॅकमोहन लाईन या प्रकारची सीमारेषा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बुलढाणा हा जिल्हा तर अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ढग आणि वाऱ्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या थरामध्ये होत असते? बघा ढग आणि वाऱ्यांची निर्मिती खालीलपैकी कोणत्या थरामध्ये होत असते? बघा तपांबर या स्तरामध्ये बघा ढग आणि वाऱ्यांची निर्मिती ही होत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सागरेश्वर बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सागरेश्वर बघा हे अभयारण्य सांगली या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले कॉफीचे मळे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आढळतात? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा कॉफीचे मळे बघा प्रामुख्याने महाबळेश्वर बघा या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये बघा कॉफीचे मळे आढळतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा मगर प्रजनन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा ताडोबा या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये बघा मगर प्रजनन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कराड ते चिपळूण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा कराड ते चिपळूण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा कुंभारली हा घाट लागतो। बघा ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा दरकेसा टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? बघा दरकेसा बघा या टेकड्या गोंदिया या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा दुरुस्त करण्यात आली होती? बघा सन 1976 या वर्षी बघा भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका सर्वात प्रथम बघा दुरुस्त करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 27 बघा महापौर आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर बघा महापौर बघा आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील विभागीय आयुक्त यांच्याकडे बघा महापौर आपल्या पदाचा राजीनामा हा सादर करत असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा CH4 बघा ही रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणत्या वायूसाठी वापरतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता। बघा CH4 बघा ही रासायनिक संज्ञा बघा मिथेन या ठिकाणी या वायूसाठी प्रामुख्याने वापरतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी कोणते खडक म्हणतात? बघा लाव्हा रसापासून बघा बनलेल्या खडकांना बघा अग्निज खडक या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 30 बघा ग्रँड स्लॅम बघा हा शब्द कोणत्या खेळासंबंधीचा शब्द आहे? बघा ग्रँड स्लॅम बघा हा शब्द कोणत्या खेळासंबंधीचा शब्द आहे? बघा लॉन टेनिस या खेळासंबंधीचा शब्द आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अमरनाथ बघा हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? अमरनाथ बघा हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सोने या शब्दाचा बघा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील. बघा हेम हा शब्द बघा सोने या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश म्हणजेच खालीलपैकी काय? बघा चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश म्हणजेच खालीलपैकी काय होईल? बघा चारही बाजूने बघा बेट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शब्द समूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा. बघा हळूहळू होत जाणारा बदल म्हणजेच खालीलपैकी काय? बघा हळूहळू होत जाणारा बदल म्हणजेच खालीलपैकी काय होईल? तर उत्क्रांती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंग धरणे वाक्यप्रचार बघा आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा. बघा अंग धरणे, बघा अंग धरणे म्हणजे बघा लठ्ठ होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द? बघा अडकिता हा शब्द, बघा अडकिता बघा हा शब्द या ठिकाणी कानडी या भाषेमधून बघा मराठीमध्ये आलेला तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा दासबोध बघा हा ग्रंथ संत रामदास महाराज यांनी बघा तो लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला सांगायचे. त्याला, बघा त्याला या शब्दाची बघा जात म्हणजे सर्वनाम या ठिकाणी त्याला या शब्दाची जात आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी कादंबरी वाचत होतो बघा वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. मी कादंबरी वाचत होतो, बघा अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विद्यार्थी बघा हे बघा विद्यार्थी या ठिकाणी बघा शब्द आहे तर ते पुढीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी बघा विद्यार्थी हा शब्द कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? विद्यार्थी, बघा स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मिडनाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मिडनाईट चिल्ड्रन्स, बघा सलमान रश्दी बघा मिडनाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एशियन या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? आशियान बघा या संघटनेचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा आशियान बघा या संघटनेचं मुख्यालय जकार्ता बघा इंडोनेशिया या देशामध्ये बघा आशियान या संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंचायत राज बघा पद्धतीचा स्वीकार करणारे बघा देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता प्रश्न. तर राजस्थान बघा हे राज्य भारतामध्ये पंचायत राज बघा पद्धतीचा स्वीकार करणारे देशामधल्या ठिकाणी पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले लोकशाही विकेंद्रीकरण यांची शिफारस खालीलपैकी कोणत्या एका समितीने केली होती? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा लोकशाही विकेंद्रीकरण यांची शिफारस बघा वसंतराव नाईक या समितीने केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील. सन 1764 या वर्षी बघा बक्सारची लढाई ही झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बेगम हजरत महल यांनी बघा सन 1857च्या उठावामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणचे नेतृत्व हे केले होते? बघा बेगम हजरत महल यांनी बघा सन 1857च्या उठावामध्ये बघा लखनौ या ठिकाणचं बघा त्या नेतृत्व हे केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राणीगंज बघा हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? राणीगंज, बघा राणीगंज बघा हे दगडी कोळसा क्षेत्र बघा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून झाला? बघा कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणाहून झालेला आहे? बघा कृष्णा नदीचा उगम बघा महाबळेश्वर बघा जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम हा झालेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, धर्मशाळा बघा हे थंड हवेचं ठिकाण
खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? धर्मशाळा बघा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा हिमाचल प्रदेश राज्यामध्ये बघा धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोलार बघा ही सोन्याची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कोलार बघा ही सोन्याची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर कर्नाटक या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तुतीकोरीन बघा हे भारतामध्ये बघा पूर्व किनाऱ्यावरचं महत्त्वपूर्ण बंदर कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तुतीकोरीन बघा तुतीकोरीन बघा हे बंदर तामिळनाडू या राज्यामधलं ते बंदर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तिहार जेल खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये? तिहार जेल बघा तिहार जेल बघा दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते बंदर हे मुक्त बंदर म्हणून बघा मुक्त बंदर म्हणून खालीलपैकी कोणते बंदर हे ओळखले जाते? बघा कांडला बघा हे बंदर जे की गुजरात या राज्यामध्ये आहे जे मुक्त बंदर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले सर्वाधिक जिल्हे असणार राज्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात अधिक जिल्ह्यांची संख्या आहे? बघा उत्तर प्रदेश बघा या राज्यामध्ये बघा जिल्ह्यांची जास्त या ठिकाणी संख्या आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ऊस लागवडीचं सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? ऊस लागवडीचं क्षेत्र बघा उत्तर प्रदेश बघा या राज्यामध्ये ऊस लागवडीच्या ठिकाणी सर्वात जास्त क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आगरताळा खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी? बघा आगरताळा कोणत्या एका राज्याची राजधानी आहे? आगरताळा बघा त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती आहे? बघा भारतामधली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी म्हणजे बघा या ठिकाणी नर्मदा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारं बघा मौसिनराम बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा मौसिनराम या ठिकाणी बघा देशामध्ये बघा सर्वात जास्त पाऊस पडतो तर मौसिनराम बघा हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? बघा ते जे की मेघालय या राज्यामधलं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स म्हणजेच माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा महात्मा गांधी बघा या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अज्ञातवासी बघा हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे? अज्ञातवासी बघा अज्ञातवासी बघा हे दिनकर गंगाधर केळकर या कवीचं बघा अज्ञातवासी बघा त्यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले सर्वाधिक कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन बघा कर्नाटक या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात अधिक बघा कॉफीचं उत्पादन हे होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मतदान करण्याची पात्रता बघा 21 वरून 18 वर्ष खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीने करण्यात आली? बघा मतदान करण्याची बघा पात्रता 21 वरून बघा 18 वर्ष बघा ही 61व्या घटनादुरुस्तीने करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मूलभूत कर्तव्य यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? बघा सन 1976 या वर्षी बघा मूलभूत कर्तव्य यांचा समावेश करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोखंड या मूलद्रव्याची बघा रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? बघा लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा म्हणजे बघा Fe बघा लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वात हलका धातू खालीलपैकी कोणता? सर्वात हलका धातू बघा सर्वात लिथियम बघा या ठिकाणी सर्वात हलका तो धातू आहे. बघा प्रभाकर या नावाचं साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं साप्ताहिक आहे? प्रभाकर बघा प्रभाकर बघा या नावाचं साप्ताहिक भाऊ महाजन यांनी बघा ते सुरू केलेलं साप्ताहिक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा गोदावरी परुळेकर जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकाच्या लेखिका आहेत. बघा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव खालीलपैकी काय होते? बघा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव खालीलपैकी काय होते? बघा यशवंत त्यांच्या दत्तक पुत्राचे नाव होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तामधील बघा तांबड्या पेशींचा नाश होतो? बघा मलेरिया या रोगामध्ये बघा रक्तामध्ये बघा तांबड्या पेशींचा नाश होतो.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने मिळाला होता? बघा 73 बघा घटना दुरुस्तीने पंचायत बघा राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो? बघा राज्यपाल यांना बघा राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा कलम 52 बघा हे भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम आहे. बघा गीतांजली बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? गीतांजली. तर गीतांजली बघा हे पुस्तक रवींद्रनाथ टागोर यांनी बघा ते लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख होतो? बघा स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, वनरक्षक भरती असेल, बघा आपल्याकडे बघा 10,000 प्रश्नाचं बघा एक महत्त्वपूर्ण PDF आहे. जर कोणाला खरंच PDF घ्यायचं असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न बघा हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे.